हॅलो एव्हरीवन, मी आहे राखी ठाकूर। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। मिसळपाव हा महाराष्ट्राचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे आणि मिसळ ही माझ्या नवऱ्याची फेवरेट डिश आहे। म्हणून आज मी ब्रेकफास्टमध्ये मिसळ बनवणार आहे। मिसळ खाण्यासाठी मायरा खूप एक्साइटेड आहे। जेवण बनवल्यानंतर ताट वाढण्याचा आनंद खूप खास असतो। छान सजवलेल्या ताटामुळे जेवणाची लज्जत आणखीन वाढते। आपण आपल्या फॅमिलीसाठी जेव्हा एखादा पदार्थ बनवतो तेव्हा तो फक्त एक पदार्थच बनवत नसतो, तर आपल्या फॅमिलीसाठी प्रेम आणि आपुलकीही व्यक्त करत असतो। पावसाळ्यात मिसळ खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो। गरमागरम तिखट चटपटीत मिसळ आणि त्यावर भरपूर फरसाण, कांदा, टोमॅटो, लिंबू सोबत पाव। पावसाळ्याच्या दिवसात यापेक्षा अजून काय हवं। समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण एखादा पदार्थ आनंदाने आणि प्रेमाने वाढतो तेव्हा तो पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीला अधिक आनंद आणि समाधान मिळते। नवरोबाला मिसळ खूप आवडलेली दिसतीये। मायरा, मम्माला सांग कसं आवडलं तुला? कसं आहे? छान छान असं असं छान छान। जेवताना टीव्ही आणि मोबाईल बंद करून एकमेकांशी गप्पा मारत जेवण्याची मज्जाच वेगळी। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल। मिसळ ही सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीची बनवतात। ही मिसळ मी माझ्या पद्धतीची बनवलेली आहे, ज्यात मी कमीत कमी मसाल्यांचा वापर केलेला आहे। मी केलेली मिसळ झणझणीत चमचमीत तर आहेच, पण ही खाल्ल्याने ॲसिडिटी किंवा जळजळ होत नाही। चला तर आपण बघूया ही मिसळ मी कशी बनवली आहे। मिसळ बनवण्यासाठी मी घरीच मटकीला भिजवून तिला मोड आणलेले आहेत। तुम्ही बघू शकता मटकीला खूप छान मोड आले आहेत। मिसळ बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले कांदा कापून घेतलेला आहे। कांदा कापताना मी त्याचे पातळ असे लंबे काप करून घेतलेले आहे, जेणेकरून ते मला तेलामध्ये फ्राय करताना सोपे जाईल। कढईमध्ये थोडेसे तेल टाकून कांदा छान लालसर फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा छान लालसर होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचा आहे। 3 ते 4 मिनिटं झाल्यावर कांदा छान लालसर फ्राय झाला आहे, तो मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। कांदा फ्राय केल्यानंतर कढईमध्ये थोडेसे तेल टाकून आपल्याला सुक्या खोबऱ्यांचे काप फ्राय करून घ्यायचे आहे। इथे मी तुम्हाला एक छोटीशी आणि महत्त्वाची टिप देणार आहे।
कुठलाही रस्सा बनवण्यासाठी जेव्हा आपण कांदा घेतो त्याच्या दुप्पटच खोबरे घ्यावे, कारण खोबऱ्यापेक्षा जर आपण कांदा जास्त वापरला तर रश्श्याला गोडसर अशी चव येते. खोबरे भाजत असतानाच मी कुकरमध्ये मटकीला एक शिट्टी देऊन घेणार आहे. छान लालसर फ्राय झालेले खोबरे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे आणि त्यात अद्रक आणि लसूणही मिक्स केला आहे. कांदा, खोबरं, लसूण आणि अद्रक याची मी छान मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहे. मसाला एकदम छान बारीक होण्यासाठी मी त्यात थोडेसे पाणी मिक्स केले आहे. मसाल्याची एकदम छान पेस्ट तयार झालेली आहे. कढईमध्ये नेहमीपेक्षा जास्त तेल टाकून मसाला आपल्याला लालसर रंग येईपर्यंत फ्राय करायचा आहे. आत्ता आपल्याला मसाल्याचा कलर व्हाईट दिसत आहे. एकीकडे मी मसाला टाकण्यासाठी 2.5 चमचे तिखट, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर आणि थोडीशी हळद घेतली आहे. 5 ते 7 मिनिटं मसाला फ्राय केल्यानंतर मसाल्याला खूप छान असा लाल कलर आलेला आहे आणि मसाल्यातून तेलही वेगळे होत आहे. आता आपण मसाल्यामध्ये तिखट, मीठ, धना पावडर, जिरा पावडर टाकून छान मिक्स करून घेऊ. मसाला फ्राय करत असताना इकडे कुकरची पण एक शिट्टी झाली आहे. या पद्धतीने बनवलेल्या मसाल्याचा उपयोग तुम्ही नॉनव्हेजसाठी, अंडा करीसाठी किंवा कुठल्याही रस्सा भाजीसाठी करू शकता. छान मस्त असा मसाला तयार झालेला आहे. यात मी थोडेसे मीठ मिक्स करून एक शिट्टी देऊन घेतलेली मटकी मिक्स करणार आहे. मसाल्यात मटकी मिक्स केल्यानंतर मी त्यात गरजेनुसार पाणी मिक्स करणार आहे. पाण्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. वाह, मसाल्याला छान अशी मस्त तर्री आलेली आहे. यात आपण आता हिरवीगार कोथिंबीर मिक्स करूया. फक्त 10 मिनिटात बनणारी ही मिसळची रेसिपी आहे. आय होप तुम्हाला ही नक्कीच आवडली असेल. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत.